नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतमध्ये आपलं स्वागत. ऊर्जा विभागाच्या ज्या 2 कंपन्या महानिर्मिती आणि महावितरण यांच्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणावर भरती होणं महानिर्मितीमध्ये 700च्या वर जागा आहेत आणि महावितरणमध्ये जवळपास 7,500 जागांचा विषय चालला. पैकी जी ज्युनियर इंजिनियर ट्रेनीच्या जागेविषयी त्याच्यावरच्या एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस उमेदवारांना अजून नियुक्ती दिलेली नाहीये. इतर वर्गातल्या म्हणजे खुल्या वर्गातल्या आणि इतर आरक्षित वर्गातल्या उमेदवारांना अ, महावितरणनी ज्युनियर इंजिनियर या पदासाठी त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या नियुक्त्या देऊनही बरेच 5-6 महिने काहीतरी झाले. याच्याविषयी प्रकरण कोर्टामध्ये सादर आहे आणि कोर्टामध्ये 23 जुलैला एक आदेश पारित केला कोर्टात की एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस कन्व्हर्जन झाल्यानंतर जे मुलं ई-डब्ल्यू-एस मध्ये उरतील म्हणजे समायोजन करून त्यानुसार म्हणजे जे विकल्प मराठा उमेदवार निवडतील खुल्या प्रवर्गाचा किंवा ई-डब्ल्यू-एसचा त्याप्रमाणे मग त्या ई-डब्ल्यू-एसच्या यादीचं समायोजन करून सादर करावं अशा अर्थाचा एक आदेश 23 जुलै रोजी हायकोर्टाने दिला. त्याच्याविषयी विस्तार करून असं सांगणं की विकल्प मुलांनी जरी ई-डब्ल्यू-एसचा दिला असला तरी कुठल्याही निवड प्रक्रियेमध्ये एखाद्या कॅटेगरी मधला जरी उमेदवार असला म्हणजे आरक्षित कॅटेगरी मधला जरी उमेदवार असला तरी गुणानुक्रमे त्याचा क्रमांक जर यादीमध्ये वर येत असेल आणि त्याला त्याद्वारे त्याच्या मेरिटनुसार त्याला खुल्या प्रवर्गातून जागा उपलब्ध होत असेल तर खुल्या प्रवर्गातून द्यावं असा नियम आहे. भरती अशीच होत असते. इथं हे सांगणं महत्वाचं आहे की ज्या 5 जुलै रोजी शासनाने एक निर्णय काढला. ज्या निर्णयाद्वारे असं विहित केलं की जिथं ई-डब्ल्यू-एस आरक्षण एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये आहे, तिथं एस-सी-बी-सी उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा विकल्प द्यावा. जे तो विकल्प जे वापरणार नाहीत किंवा जे पात्र नसतील त्यांचा विचार खुल्या प्रवर्गातून व्हावा, अशा अर्थाचा एक शासन निर्णय 5 जुलै रोजी आला. आणि तो शासन निर्णय आणि जी मी आत्ता सांगितली की कुठली निवडीची जी पद्धत असते, की जरी एखादा आरक्षित वर्गातून उमेदवार असेल तरी त्याला जर वरच्या श्रेणीचे मार्क्स असतील, त्याला गुणवत्तेनुसार जर त्याचा क्रमांक यादीमध्ये वर असेल, ज्याद्वारे त्याला खुल्या प्रवर्गातून सीट मिळेल, तर त्याचा विचार खुल्या वर्गातून व्हावा. इथं महावितरणच्या बाबतीत असं झालंय की जवळपास सगळ्याच्या सगळ्या त्यांनी नियुक्त्या देऊन टाकलेल्या आहेत. त्याच्या खुल्या प्रवर्गाच्या सुद्धा दिल्या. पण ज्या भरती प्रक्रियांमध्ये एस-सी-बी-सी जागा आहेत, त्यांना ई-डब्ल्यू-एस द्यावं ही नाण्याची एक बाजू. याच नाण्याची दुसरी बाजू अशी की एस-सी-बी-सीसाठी आरक्षित जागा आहेत त्या खुल्या वर्गात रूपांतरित कराव्यात आणि तशा खुल्या वर्गात रूपांतरित करून जर हे ज्युनियर इंजिनियर ट्रेनीच्या बाबतीत ज्या कुठल्या जागा आहेत, मला असं कळतं की 53 जागा त्याच्यामध्ये एस-सी-बी-सी उमेदवारांसाठी राखीव होत्या. ह्या 53 जागा खुल्या प्रवर्गात कन्व्हर्ट होतील आणि त्यांच्यावर नियुक्ती द्यावी लागेल. तर ई-डब्ल्यू-एसचं जेव्हा तुम्ही समायोजन करताय त्या यादीचं, त्याच्यामध्ये आधी खुल्या प्रवर्गात किती एस-सी-बी-सी मुलं जातील ह्याचा सुद्धा विचार यायला पाहिजे. अर्थात खुल्या वर्गामध्ये प्रत्येक प्रवर्गातून मेरिटनुसार मुलं येतात. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांना अनारक्षितही येतील, आरक्षणाच्या इतर प्रवर्गातली मुलं सुद्धा येतील. एस-सी-बी-सी सुद्धा म्हणजे पूर्वीचे जे एस-सी-बी-सी होते ते आता ओपनमध्ये आले. ते सुद्धा मार्कांप्रमाणे या खुल्या प्रवर्गासाठी कम्पीट करू शकतात. एक कयास असा इतर जे भरती प्रक्रियांमध्ये रिवाइज्ड रिझल्ट्स आले किंवा त्याच्या आधी जे कट ऑफ होते त्याच्यावरून एक कयास असा की ह्या ज्या 53 जागा आहेत एस-सी-बी-सी साठी राखीव आणि 40 जागा ई-डब्ल्यू-एस साठी राखीव होत्या. आज जे 40 ई-डब्ल्यू-एसचे लाभार्थी ज्यांचं नाव यादीमध्ये आहे, त्यांचं काय होणार? हे जर एस-सी-बी-सी ह्या 53 एस-सी-बी-सी मुलांना आता साहजिकच एस-सी-बी-सी आरक्षणाद्वारे त्यांना सीट देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवलं त्याच्यामुळे. मग यांचं समायोजन एक तर खुल्या गटात व्हावं, नाही तर या 40 जागा ज्या एस-सी-बी-सीच्या आहेत त्यांच्यामध्ये व्हावं.
तर आदेश असा आहे की ईडब्ल्यूएसची यादी सादर करावी, पण त्याच्या आधी जी कवायत करावी लागणार आहे, ती कवायत अशी की खुल्या प्रवर्गाची एक सुधारित यादी, किमान सुधारित जरी यादी नाही, ज्या आधीचे जे अ, नियुक्त्या दिलेल्या आहेत ते अर्थात टॉपचे असतील, उमेदवार जे होते खुल्या प्रवर्गातले, गुणानुक्रमे सगळ्यात वरचा ज्यांचा नंबर त्यांनाच दिला गेला असेल, त्याची जी वेटिंग लिस्ट असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या कन्सॉलिडेटेड एखादी जी लिस्ट असेल जी काही, त्या लिस्ट मधले सगळ्यात वरचे हे 53 जे जागा अराखीव आल्यात आता आता आणि ह्याच्यामध्ये अ, पुन्हा एक वार सांगणं की अनारक्षित वर्गातले, आरक्षणाच्या इतर कॅटेगरीज मधले उमेदवार, एसीबीसी ह्या सर्वांचं समायोजन, अर्थात ईडब्ल्यूएस मध्ये जर कोणी एखादा तितके मार्क्स घेणारा असेल की कट ऑफ कमी होईल ओपन कॅटेगरीचा, हे सांगणं महत्वाचं की जे इतर निकाल आहेत त्या मानाने असा कयास बांधता येतो की ईडब्ल्यूएसचा कट ऑफ जवळपास सर्वच भरती प्रक्रियांमध्ये कमी होता, तसा याच्यातही कमी आहे. एससीबीसीचे अनेक मुलं ईडब्ल्यूएसचे लाभार्थी होऊ शकतात, पण त्याच्या आधी त्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळते का हे बघणं महत्वाचं, न्यायोचित आणि योग्य राहील. कारण विषय असा आहे की 100% जागा तुम्हाला भरती करावंच लागणार आहेत. ॲडव्हर्टाइज ज्या केल्या होत्या, मला असं कळतं की ज्युनियर इंजिनिअरच्या एकूण ज्या जागा होत्या, त्यांच्यापैकी 53 आणि 40 म्हणजे 93 जागांवर अजून नियुक्त्या बाकी आहेत. दोन्ही प्रवर्गाच्या मिळून आता एक प्रवर्ग तर निघून गेला, त्याच्यातला उरला ईडब्ल्यूएस प्रवर्ग. या ईडब्ल्यूएस प्रवर्गातल्या आजच्या 40 लाभार्थ्यांपैकी किती राहतील, किती जातील, हे समायोजनाच्या त्या ही जी यादी सादर करणार महावितरण 23 येणाऱ्या 5 ऑगस्टला, त्याच्यानुसार कळेल आणि त्याच्या पुढं कोर्ट ठरवेल की एसबीसी टू ईडब्ल्यूएस कन्व्हर्जन अलाउड आहे का नाहीये. का त्या याचिकेचा विषय असा आहे की जी 31 मेचा जो जी आर आहे, त्या जी आरची वैधता, ज्याद्वारे एसीबीसी उमेदवारांना पूर्वलक्षी प्रभावाने ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येईल अशी शासनाने तरतूद केली, त्याच्या वैधतेविषयी आता प्रश्नचिन्ह आहे आणि तो विषय कोर्टासमोर सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यावर कोर्ट काय जे भाष्य करेल त्याच्यावर अर्थात सगळं अवलंबून आहे. पण यादींचं समायोजन जे काय करायचंय ते ईडब्ल्यूएसच्या बाबतीत जरी असलं तरी खुल्या प्रवर्गाला आता नव्याने उपलब्ध झालेल्या 53 जागांविषयी मी जी सांगितली पद्धत ती अवलंबणं हे न्यायोचितच नाही, हे आवश्यक आहे, हे इथं नमूद करणं. हा झाला महावितरणचा विषय. ह्याच्याविषयी एक मध्ये एक उपाख्यान असं झालं की विद्युत सहायक विषयी एक तर प्रकरण कोर्टासमोर न्यायप्रविष्ट नाहीये, प्रलंबित नाहीये कुठलं विद्युत सहायकचं. जे प्रकरण कोर्टासमोर आहे, याचिकाकर्ते आहेत ते ज्युनियर इंजिनियर ट्रेनी या पदासाठी इच्छुक आहेत. इतर अनेक याचिका म्हणे सादर आहेत, त्याच्याविषयी काही कुठं कोर्टासमोर आला नाही विषय. पण विद्युत सहायकच्या जागा भरल्या जाणार नाहीत. त्या कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीच्या एम्प्लॉईजला तिथं घ्यायचा घाट घातलाय वगैरे वगैरे काहीतरी चर्चा, आणि अनेक उमेदवारांनी मला ह्याच्याविषयी विचारलं. असं काही होईल असं वाटत नाही. भरती प्रक्रिया 2 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे, 2019 मध्ये कधीतरी, आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये जितक्या जागा त्यांनी जाहीर केल्या होत्या, जितक्या जागांसाठी जाहिरात काढली होती, तिथं हे महावितरण शासकीय कंपनी आहे आणि शासकीय कंपनीनी पद मंजूर म्हणजे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे, ती शासनाचा अंगीकृत तो व्यवसाय आहे. तर अ, असं होणार नाही की ही एक इतकी मोठी भरती रद्द होईल. तर कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याच्याबद्दल कितपत विश्वासार्हता आहे, कुठून ती बातमी आली नाही माहिती. पण हे 1-2 दिवस झाले याच्याविषयी बरीच चर्चा चाललेली आहे. दुसरा एक असा विषय आहे महावितरणचा की ह्या ज्या अ, इतर 2 भरत्या आहेत म्हणजे उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक, यांच्याविषयी स्थगिती नाही ही बाब जरी खरी असली तरी कोर्टाने जो आदेश 15 मार्चला पारित केला होता, त्यामध्ये ऊर्जा विभागाला आणि महावितरणला त्यांनी जे 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारीचे दस्त
जाहीर केले होते. म्हणजे ऊर्जा विभागाचं पत्र 10 फेब्रुवारी आणि महावितरणनी जाहीर केलेली सूचना 11 फेब्रुवारी यांच्या अंमलाला स्थगिती दिली होती. अंमलाला स्थगिती म्हणजे त्या पत्राद्वारे असं जाहीर करण्यात आलं होतं, की मराठा उमेदवारांना म्हणजे एस-सी-बी-सींना ईडब्ल्यूएसचा विकल्प घेता येईल. ते पुढं त्याच्याविषयी अजून एकदा त्यांनी जूनमध्ये ती लिंक ओपन केली होती महावितरणनी. तो विषय वेगळा. पण एस-सी-बी-सी टू ईडब्ल्यूएस हे वैध आहे का? हा केवळ ज्युनियर इंजिनिअर ट्रेनी बाबतीत जरी हे कोर्टासमोर असलं, तरी पण मूळ जी प्रक्रिया आहे ती तिन्ही भरतींच्या बाबतीत होती. म्हणून एका प्रकारे विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यकचं सुद्धा जे आहे ती हे प्रकरण चालू असेपर्यंत ती भरती होणार नाही. अनेक जण YouTubeवर मला प्रश्न विचारतात, की आमच्या बाबतीत स्थगिती नाही, आमच्या बाबतीत कोर्टासमोर प्रकरण नाही, तर महावितरण आमची भरती का करत नाही? महावितरण भरती करत नाही कारण की महावितरणला शासनाचं जे धोरण आहे, की या भरती प्रक्रियेमध्ये जे पूर्वीचे एस-सी-बी-सी उमेदवार होते, त्यांचं समायोजन करावंच लागणार आहे. कारण ते पात्र झालेले आहेत. निवडीला ते पात्र झालेले आहेत. मार्कांप्रमाणे त्यांना नियुक्ती मिळावी हे तर उचितच आहे. जे या लिस्टमधून बाद होतील ते उमेदवार बाहेर पडतील. जे काय प्रक्रिया होईल, जर कोर्टाने एस-सी-बी-सी टू ईडब्ल्यूएस अलाउ केलं, ते कोर्ट त्याच्याविषयी काय करेल ते कोर्टाचा निकाल अजून आला नाही. त्याच्याविषयी कोर्ट काय योग्य तो निर्णय देईल. पण या 13% जागा ज्या अ, खुल्या प्रवर्गाला आता नव्यानं उपलब्ध झाल्यात आणि त्या एकदा फक्त वाचून दाखवतो किती झाल्यात. ही जाहिरातीवरून घेतलेली ही माहिती आहे, की 53 जागा ज्युनियर इंजिनिअर ट्रेनीसाठी, उपकेंद्र सहाय्यकसाठी 245 जागा आणि विद्युत सहाय्यकसाठी 606 जागा असा एकूण 904 जागांचा हिशोब आहे. 904 जागा म्हणतोय. एकूण 904 जागा महावितरणमध्ये अशा आहेत, की ज्या एस-सी-बी-सींसाठी आरक्षित होत्या. तिन्ही या पोस्ट्सवर मिळून, तिन्ही पदांवर मिळून एस-सी-बी-सीसाठी आरक्षित जागा होत्या 904. या 904 जागा आता खुल्या प्रवर्गातून त्यांची भरती व्हावी असा शासनाचा आदेश आहे. 5 जुलै 2021च्या शासन निर्णयाप्रमाणे महावितरणला ही प्रक्रिया राबवावी लागणार आहे. आणि ह्या प्रक्रिया ही राबवण्याआधी ज्युनियर इंजिनिअरची लिस्ट जी सादर करायची आहे हायकोर्टासमोर, ती यादी केवळ ईडब्ल्यूएसची सादर करून चालणार नाही. कारण जे मुलं एस-सी-बी-सी मुलं वर सरकतील ओपन कॅटेगरीमध्ये, त्यांना वगळून मग उरलेले जे आहेत त्यांचं समायोजन ईडब्ल्यूएस म्हणून करावं. हेच योग्य, हेच उचित आणि हेच न्याय्य राहील. तर ह्याच्याविषयी कुठं चर्चा झाली नाही. पण ज्या खुल्या वर्गाला नव्याने मिळणाऱ्या जागा आहेत त्यांच्यामध्ये पूर्वीचे एस-सी-बी-सी मुलं ह्यांचं समायोजन करूनच मग नवी ईडब्ल्यूएसची यादी करावी हे आता अपेक्षित आहे. महानिर्मितीविषयी असं की महानिर्मितीने या तंत्रज्ञ जे आहेत त्या तंत्रज्ञाच्या जागेमध्ये तिथं काही सामान्य वर्गातून जागा आहेत. तिथं प्रगत कुशल नावाचा एक कुठला संवर्ग आहे आणि एक BTRI नावाचा संवर्ग. या तिन्ही वर्गांमध्ये मिळून 746 जागांवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ह्याच्यामध्ये जे मराठा आणि ईडब्ल्यूएस ह्या दोन्हीवर ह्या दोन सोडून त्यांनी नियुक्त्या दिल्या होत्या. एस-सी-बी-सीला अर्थात स्टे आल्यामुळे आणि ईडब्ल्यूएसला ह्यांचं समायोजन करायचं धोरण आहे म्हणून ईडब्ल्यूएसला नव्हतं दिलं. पण हा विकल्प जो महावितरणनी मागवला होता तसाच विकल्प घेऊन मराठा उमेदवारांनी एस-सी-बी-सी टू ईडब्ल्यूएस ज्यांची इच्छा आहे तसं कन्व्हर्जन करून घ्यावं किंवा खुल्या प्रवर्गातून कम्पीट करावं अशी सोय महानिर्मितीने केली होती. त्याच्यामधून एक सोडून बाकी सगळ्याच्या सगळ्या मुलांनी ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून स्वतःचा प्रवर्ग बदलून घेतला ईडब्ल्यूएस कॅटेगरीत आणि त्याद्वारे ईडब्ल्यूएसची यादी रिव्हाइज करून ईडब्ल्यूएसच्या मुलांना 29 एप्रिलला ती यादी जाहीर केली. एस-सी-बी-सी टू ईडब्ल्यूएस कन्व्हर्जन महानिर्मितीमध्ये करून आणि उरलेल्या जी प्रक्रिया बाकी होती ती केवळ नियुक्तीची बाकी होती लिस्ट जाहीर झाल्यानंतर.
ती जी नियुक्ती पत्र द्यायचं जे होतं ते 9 मेला महानिर्मितीने केलं. त्याच्यानंतर म्हणे की उमेदवारांना असं सांगण्यात आलं महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून, इतर काही लोकांकडून, की आता भरती प्रक्रिया महानिर्मितीची थांबली. महानिर्मितीची भरती प्रक्रिया संपली आहे आणि त्यांनी असं सांगितलं, की ही जी ज्या 13% जागा राखीव होत्या, त्या जागा आता भरता येणार नाही किंवा कंपनी भरणार नाही. त्याच्यानंतर आणखी एक आदेश काढण्यात आला. एक पत्र जारी केलं होतं. अ, ते महानिर्मितीनेच ते पत्र जारी केलं होतं. त्याच्यात असं सांगितलं होतं, की ऊर्जा विभागाने निर्णय घेतलाय, की बिंदू नामावली जी विहित केली नव्याने सुधारित बिंदू नामावली जी आहे, त्या सुधारित बिंदू नामावलीचा पदभरतीमध्ये अंमल व्हावा, ज्याच्यामध्ये एसीबीसी रद्द केलेलं आहे आणि 13% जागा ज्या राखीव होत्या एसीबीसीसाठी त्या जागा रूपांतरित करून खुल्या प्रवर्गासाठी त्या 13% जागा टाकल्या. म्हणजे एकंदरीत 38% खुल्या प्रवर्गासाठी जागा त्या नव्याने सुधारित बिंदू नामावलीमध्ये आहेत, असं एक पत्रक जारी केलं. पण तोंडी अशी माहिती दिल्याचं कळतं महानिर्मितीने, की खुल्या प्रवर्गाच्या ज्या जागा आहेत, त्या खुल्या प्रवर्गाच्या जागा आता भरती होणार नाहीत. हे जर असं होणार असलं तर ते चूक आहे. महानिर्मितीने ह्याच्याविषयी काही धोरण केलंय का? हा एक वेगळा विषय झाला. पण हे महत्वाचं आहे, की ज्या 100% जागा तुम्ही अ, जाहीर केल्या होत्या, ज्यांच्याविषयी तुम्ही जाहिराती दिल्या होत्या आणि अर्ज मागवले होते, त्या सर्वच्या सर्व म्हणजे 746 जागांवर नियुक्ती देणं आवश्यक आहे. अ, जो कायदा आज अस्तित्वात आहे त्याच्यानुसार आणि त्याद्वारे महानिर्मिती आणि महावितरण या दोन्ही कंपन्यांमध्ये ऊर्जा विभागाच्या ज्या एसीबीसीला जागा राखीव होत्या 13% त्या आता खुल्या वर्गात द्याव्यात. त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट जिथं कुठं असतील तिथून जे टॉपचे लोक आहेत त्या वेटिंग लिस्टमध्ये एसीबीसी मुलांना सुद्धा संधी मिळेल. त्या वेटिंग लिस्टमध्ये इतर आरक्षित वर्गाच्या लोकांना सुद्धा संधी मिळेल. गुणानुक्रमे जे वरचे असतील 13% जो काही फॉर्म होत असेल दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांना नव्याने नियुक्ती देण्याची गरज आहे. आणि एक स्पष्ट केलेलं आहे कोर्टाने, की जे ह्या निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आहे केवळ त्याच लोकांना समायोजनामध्ये विचार करावा त्याच लोकांचा. एसीबीसी टू ईडब्ल्यूएस हे ज्युनियर इंजिनियर ट्रेनीच्या बाबतीत जसं आहे, तर एकंदरीत ह्या भरती प्रक्रियेमध्ये पात्र जे ठरलेत नियुक्तीला त्यांचाच विचार करण्यात येईल. नव्या कुठल्याचा विचार करण्यात येणार नाही. वेटिंग लिस्ट जिथं-जिथं असतील, त्या वेटिंग लिस्टमधून उरलेले पदभरती करावी, असं अपेक्षित आहे. माझ्याकडून मी हे स्पष्ट करायचा प्रयत्न केला, की आदर्श कसं असावं, याच्याविषयी एसीबीसी टू ईडब्ल्यूएस होईल, न होईल, हा कोर्टात प्रलंबित विषय आहे. कोर्ट त्याच्यावर विचार करून योग्य तो निर्णय देईल. तात्पुरतं इतकं, की विद्युत सहाय्यकच्या जागा सुद्धा ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत, विद्युत सहाय्यकच्या 5,000 जागा आहेत. त्या जागा रद्द करेल महावितरण असं वाटत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. कोर्टामध्ये योग्य ती बाजू मांडल्या जाऊन कोर्ट योग्य तेच करतं अर्थात नेहमीच. अ, आणि वाट बघू की 5 तारखेला कोर्टामध्ये काय होतं. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. अ, मी हे जे व्हिडिओ करतो हे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी विशेष करून आहे. ते उमेदवार एक तर वयाने लहान आहेत. विद्युत सहाय्यकसाठी जे आहेत ते कोणी आय-टी-आय पास वगैरे मुलं आहेत ते. तर त्यांच्यामध्ये संभ्रम पसरला आहे, की एक तर आमची भरती का अडली? दुसरं की प्रक्रिया पुढची का राबवण्यात येत नाहीये, त्याच्याविषयी मी सांगायचा प्रयत्न केला. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अ, शक्य तितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल ह्याच्यासाठी ग्रुप्सवर वगैरे शेअर करा ही विनंती. आपण इतकं ऐकून घेतलं धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतसाठी.